हे करतो. त्याच्या आधी एक तुमची पहिली मिशन घेतलेली होती आम्ही. अच्छा. त्याच्यामध्ये आम्हाला चांगला रिझल्ट भेटला, चांगली पिल्लं निघायला लागली. म्हणून मग म्हटलं जास्त अंडे तयार करून जास्त पिल्लं तयार होतील म्हणून मोठी मिशन मागवली ते परत. किती अंड्यांची घेतली होती? 100 अंड्यांची. किती वर्ष झाली त्याला? करोनाच्या आधी. 3 म्हणजे ती वर्ष machine झालं. करोनाच्या आधी हो, घेतली हो, होती. हो. म्हणजे बरेच वर्ष झाले. हो. करोना मला तर 2020 मध्ये आलता, बरोबर ना? हो 20 मध्ये आलता, आता 26 चालू आहे. 6 वर्ष झाली जवळ. हो बरं, म्हणजे थोडा थोडा करून तुम्ही व्यवसाय आता पुढे आणलेला हो. आहे. हाय फ्रेंड, नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आलेलो आहे 320 अंड्यांचं जे न्यू मॉडेल आपण लॉन्च केलं आहे त्याची डिलिव्हरी, त्याचबरोबर सरांना त्याची संपूर्ण माहिती इथे देण्यासाठी आलेलो आहे. सर, आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांना सर्वात आधी तुमची ओळख करून द्या. तुम्ही कुठून आहात, तुमचं पूर्ण नाव काय आहे आणि हा व्यवसायामध्ये तुम्ही किती वर्षापासून करताय? आम्ही राहणार खानावटा, बर. तालुका दौंड, जिल्हा पुणे. अच्छा. आम्ही तुमचा युट्यूबवर नंबर भेटल्यामुळे आम्ही तुम्हाला कॉल केला. तुमची एक ओळख तुम्ही आधी सांगितलं, तुमचं पूर्ण नाव एक सांगा आधी. संभाजी राहणार खानावटा, संभाजी मनोरेडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. बरं. आणि तुम्हाला या मशीनची माहिती कुठून मिळाली? युट्यूबवर भेटली बरं. माहिती भेटल्यामुळे नंबर तुम्हाला कॉल लावला. तुम्ही मला काय करा सर, तुम्हाला काय बजेटचं घ्यायचं ते करा, तिथं या, बोला, सांगा. मग आम्हाला 320 अंड्याचं मिशन भेटल्यामुळं आम्ही काय केलं, त्यांना विचारलं काय किंमत आहे. म्हणजे 26,700 रुपयाला मिशन बसतंय. मग आम्ही 320 अंड्याचं मिशन बुक केलं. तर सरांनी जे आपलं न्यू लॉन्च केलेलं आपलं 320 अंड्यांचं जे आहे ते बुक केलं होतं. त्यांची डिलिव्हरी आज आपण आठवड्याभरात सरांना दिलेली आहे आणि त्याचबरोबर याचा वापर कसा करायचा याची ही सुद्धा संपूर्ण माहिती आपण सरांना इथे देणार आहोत. सर, आधी तुम्ही कोंबडी वगैरे बसवले का? आपण कोंबड्या बसवायचो, बरं पिल्लं काढायचो, मोठ्या करून विकत होतो. बरं परत काय केलं, याला म्हणलं ह्याचं काय आपल्याला थोडं बजेट बसाना, मेळ बसाना ह्याचा. बरं म्हणून मग आपण तुमच्याकडे कॉल केला, म्हणून तुमच्याकडे आलो. बरं. मग आता किती वर्ष झाले तुम्ही हे व्यवसायामध्ये? आम्हाला कोरोनाच्या आधीपासून करतोय आपण. अच्छा, म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून तुम्ही हे करताय. हे करतो. त्याच्या आधी एक तुमची पहिली मिशन घेतलेली होती आम्ही. अच्छा. त्याच्यामध्ये आम्हाला चांगला रिझल्ट भेटला, चांगली पिल्लं निघायला लागली. म्हणून मग म्हटलं जास्त अंडे तयार करून जास्त पिल्लं तयार होतील म्हणून मोठी मिशन मागवली ते परत. किती अंड्यांची घेतली होती? 100 अंड्यांची. किती वर्ष झाली त्याला? कोरोनाच्या आधी. 3 म्हणजे ती वर्ष machine झालं. करोनाच्या आधी हो, घेतली हो, तुम्ही. हो. म्हणजे बरेच वर्ष झाले. हो. करोना मला तर 2020 मध्ये आलता, बरोबर ना? हो 20 मध्ये आलता, आता 26 चालू आहे. 6 वर्ष झाली जवळ. हो बरं, म्हणजे थोडा थोडा करून तुम्ही व्यवसाय आता पुढे आणलेला हो. आहे. बरं, ठीक आहे. आता ती मशीन तुम्ही वापरले म्हणजे अंडी कशी निवडायची याचा तर तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव हो, असणार. हो, हो. तरी देखील आपले जे शेतकरी बंधू यांच्या माहितीसाठी सांगतो हं. की अंडी ताजीच पाहिजे आपल्याला. याच्या शिळी अंडी अजिबात चालत नाही. शक्यतो 5 ते 6 दिवसाची फक्त अंडी घ्या आणि ती नर मादाला क्रॉस असावी याची काळजी घ्या. क्रॉस कशी असतात तर हे समजण्यासाठी प्रत्येक 5 कोंबडी बरोबर एक कोंबडा असला पाहिजे, हे त्याचं बेसिक मेथड आहे. हे फक्त समजून घ्या, हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही वापर तर केला आहे, मशीन कशी वापरायची याचा बेसिक माहिती आहे, हो. बरोबर? ती ऑटोमॅटिकच होती, नाही साधे होते. साधी ते म्हणजे मॅन्युअल रोटेशन वाली. हाताने अंडी फिरवावी लागत हाताने होती अंडी आणि पाणी सोमट थोडंसं वतावं लागत होतं अगदी त्यामध्ये. बरोबर. तर आता ही जी मशीन आहे ना, ही खूप अपग्रेड आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला पाणी वगैरे गरम काही ठेवायचा भाग नसतो, अंडी फिरवायचा भाग नसतो. प्रत्येक दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक अंड फिरणार आहे इथे. तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे. याच्यामध्ये एक ओव्हर हिटिंगचं पण फंक्शन आहे, जे तुम्ही आधी वापरलेल्या मशीनला नव्हतं. की बाबा मशीनमध्ये कधी उन्हाळ्यात वगैरे टेम्परेचर वाढलं किंवा एरवी पण वाढलं तर ते एक्स्ट्रा टेम्परेचर याच्यात बाहेर काढण्याचं ऑप्शन आहे. ठीक आहे. तर आता आपण पूर्ण मशीनची सविस्तर माहिती घेऊया इथे. तर आता याच्यामध्ये वापर कसा करायचा तर अगदी सोपं आहे. आता आपण 320 अंड्यांची मशीन घेतोय, तर हे जे ट्रे आहेत, हा एका ट्रेला सरासरी 80 अंडी बसतात. असे टोटल 4 ट्रे आहे. मी जवळून दाखवतो की याच्यामध्ये टोटल हे 4 ट्रे आहेत आणि एका ट्रेला तुमची 80 अंडी बसतात कोंबडीची आरामात. ठीक. त्याच्या बाजूला इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे आपण फॉगिंग सिस्टम लावलेलं आहे, ओव्हर हिटिंगचं वगैरे फंक्शन आहेत. याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी रिफिल करायचंय. इथे तुम्ही आता पाहू शकता की पाण्याचे आपण 2 डबे दिलेले आहेत. तर हे काय सिस्टम आहे की आतला जो डब्बा आहे त्याच्यात तुम्हाला पाणी ठेवायचंय आणि ते कमी झालं की रिफिल करायचं. दिवसातून एकदा रिफिल करायचं असतं, कमी झालं तर. हा दुसरा डब्बा आहे बघा, मी बाहेर खेचून दाखवतो. याच्यात आपण फॉगर लावलेला आहे. हा अगदी असा सरकून ठेवायचा, म्हणजे जे काय फॉग बनेल तो पूर्ण मशीनमध्ये तो शेअर करतो. इथे आपल्याला मॅन्युअली फक्त पाणी रिफिल करायचंय, याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही. इथे कुठलंही बटन दाबू नका. जेव्हा आम्ही तुम्हाला मशीन डिलिव्हर करतोय सगळं काही सेटिंग होऊन येणार आहे. कुठल्याही प्रकारची बटन दाबायची गरज नाही. आता ह्युमिडिटी इन केस आपल्याला वाढवावी लागते, तर ती कशी वाढवायची? टेम्परेचर तर आपलं सेम राहणार आहे, ह्युमिडिटी सेम राहणार आहे,
पण जेव्हा शेवटचे 3 दिवस पिल्लं निघायला लागतात हा, हा. त्या पिरियडला ह्युमिडिटी आपल्याला थोडीशी वाढवायची असते, जेणेकरून पिल्लं व्यवस्थित आणि चांगली निघावी. तर त्याचं कसं करायचं ते मी सांगतो. जवळून मी कंट्रोल पॅनल दाखवतो तुम्हाला याचा. तर इथे बघा सेटचं बटन आहे. हे सेटचं बटन फक्त एकदा दाबायचं, त्याच्यानंतर ओकेचं बटन फक्त एकदा दाबायचं. इथे जे ब्लिंकिंग आहे 75 त्याला आपल्याला वाढवून 85 करायचं आणि ओकेचं बटन दाबायचं. हे फक्त शेवटच्या 3 दिवसासाठी. एरवी ते 75 असणार आहे ह्युमिडिटी आणि आपल्याला फक्त शेवटच्या 3 दिवसात त्या 75ला 85 करायचं. केव्हा? जेव्हा आपण टर्निंग बंद करतो. हा, हा. तर याची एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. बाकी याच्यात काहीही वेगळं करायची गरज नाही. मशीन ठेवण्याची एक काळजी घ्यायची असते. जसं की याला एक पत्र्याच्या शेडला शक्यतो ठेवू नये, जे पूर्णतः पत्र्याचं शेड असेल. हा. पत्र्याचं शेड म्हणजे असं नाही की वरती पत्रा, साईडला भिंतीच्या जागी पण पत्रा असेल तर शक्यतो टाळा अशा ठिकाणी ठेवायचं, कारण की उन्हाळ्यात याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. एरवी काही फरक पडत नाही. ठीक आहे. बाकी अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. नाही काय sir माहिती. तुम्ही मला सांगितलं हीच लय माहिती झाली आता. नाही, आता तुमचं झालं की तुम्ही आधी ऑलरेडी एक मशीन वापरले, हा. त्यामुळे बऱ्यापैकी अनुभव असल्यामुळे हा. कदाचित तुमचे प्रश्न जास्त हा. नसावेत. हा. बाकी अंडी वगैरे निवडायचं तर माहिती काय आहे. नाही. माहिती आहे. माहिती आहे हा? सर. हो. पिल्लं निघाल्यानंतर त्याचं निगा कशी ठेवायची हो माहिती हे आहे पण बऱ्यापैकी आपल्याला. हो. माहिती आहे. आणि आता आपल्याकडे पक्षी आहेत ना, आता 250 पक्षी आहेत ना. अरे वा, छान. आता ते म्हणजे विक्री लायक आहे. इकरीला बी अंड्यासाठी बी ठेवले आपल्या मिसणीसाठी. इकली ठीक नाही इकली तर अंडी आपल्या मिसणीला घालायचे. आपल्या शेतकरी बंधूंना तुमचं नाव आणि नंबर सांगा, म्हणजे ज्यांना पण तुमच्या आजूबाजूच्या भागात जर कोणाला पक्षी किंवा अंडी पाहिजे असतील तर ते तुम्हाला संपर्क करू शकतात. सरांचा नंबर सांगतायत सर. तर कोणालाही गावरान पक्षी हा. किंवा गावरान अंडी किंवा मोठे पक्षी पाहिजे असतील तर सरांना तुम्ही संपर्क करू शकता. सर, तुमचं गावाचं नाव पुन्हा एकदा आणि तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगाल. सर, राहणार मी खानावटा, तालुका दौंड, जिल्हा पुणे, संभाजी मनोहर येडे. माझा नंबर 7057 33 22 44. पण तुम्हाला ट्रेचं कनेक्शन वगैरे कसं करायचं हे विचारा, म्हणजे मी सांगतो नाही, जे नाही. माहित आता नाही. त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलं की बाबा तुमचं 18 दिवस झालं की पिन उपसा, हा, हे जे झालं की ह्याची पिन उपसा, असं त्यांनी स्पष्ट सांगितल्यामुळे काही विचारासारखं राहिलं नाही. हो. बरं. माहिती झाल्यामुळे सगळं तुमच्या व्यवस्थित हा, लक्षात. माहिती आहे. तरी एकदा सांगतो, कारण की आमची मनाची शंका पूर्ण करायची आहे. हा, ट्रेचं कनेक्शन तुमच्या लक्षात आलेलं हा, आहे. लक्षात आहे ना. सर्वात आधी खालच्या ट्रेचं कनेक्शन लावायचं, हा, तेच कनेक्शन वरच्या याला, हो, हो. तेच कनेक्शन वरच्या याला हा. आणि शेवटी वरच्या वरला. अगदी बरोबर. तर एकातून सगळ्या ट्रेला कनेक्शन हो. जातात. जेव्हा पिल्लं निघायला लागतात तेव्हा आपल्याला 18व्या दिवशी बंद करायचं. कनेक्शन फक्त बंद करायचं, अजून काही नाही करायचं. फिजिकली आपल्याला काय लक्ष ठेवायचंय, पाणी कमी झालं तर भरणे, रिफिल करणं. आतल्या डब्यामध्ये पाणी तुम्ही फुल डब्बा भरून ठेवू शकता. हा जो बाहेरचा डब्बा आहे ज्याच्यामध्ये आपण फॉगर लावला हा. त्याला सहसा 60 ते 70% पाणी ठीक ठेवायचं. आहे. पूर्ण खून केली तशी खून केले तशी तुम्ही पाणी ठेवू शकता. ठीक. कारण की पाण्याची वाफ जी आता तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये ही बनली पाहिजे. त्याच्यासाठी पाणी अगदी गच्च भरून नका ठेवू. हा. एक 60 ते 70% पाणी बाहेरच्या डब्यात ठेवा. आतल्या डब्यात तुम्ही पूर्ण डब्बा भरून ठेवू शकता. कमी झाले रिफिल करणे. त्याच्यात तुम्हाला पाणी गरम करून रिफिल करणे वगैरे असं काही गरजेचं नाहीये. फक्त कमी झालं की टाका. फॉगरला फक्त तुम्हाला काळजी घ्यायची, जर फॉगरचं पाणी संपलं तर फॉगर कदाचित खराब होऊ शकतो, म्हणून पाणी संपून नाही देऊ नका. मशीनला 1 वर्षाची वॉरंटी आहे. सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टला, फक्त फॉगरला वॉरंटी नसते. आपण फॉगर तुम्हाला एक्स्ट्रा दिलेला असतो. बाय चान्स खराब झाला तर तुम्ही तिथे लगेच रिप्लेस करा. सेपर साईड तुमचं दुर्लक्ष झालं, कदाचित नाही लक्षात आलं, बाबा बंद झालं, तर त्याच्यासाठी आपण बॅकअपला तिथे ऑप्शन दिलेला आहे. बाय चान्स तुमचा फॉगर बंद पडला आणि तुमचं लक्ष नसेल तरी देखील आपली ह्युमिडिटी डाऊन पडणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. म्हणजे तरी देखील काळजी घेणं आपलं काम आहे. आपल्याला एक चांगला व्यवसाय करायचा आहे, त्यामुळे एकदा लक्ष द्या, तुमचं सगळं व्यवस्थित होणार आहे याच्यात. ठीक आहे. बाकी अंड्यांची सगळी माहिती आहे, मशीन वापरायची माहिती आहे. ठीक आहे. सर, याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर मॅडम आम्हाला बोलत होत्या या लाईट वरती समजन तुम्हाला, तर याची माहिती थोडी लाईट समजा वरती आम्हाला. समजतं की काय होतंय, म्हणजे मशीन मध्ये कुठलं फंक्शन आता काम करतंय. जसं आता बघा इथे बरेचसे फंक्शन आहेत, त्याच्यातले काही इंडिकेटर चालू आहे, काही लाईटी चालू आहेत. तर हे जे पहिलं इंडिकेटर आहे ना, हे फॅन लिहिलेलं, म्हणजे हे कुठला फॅन, तो आपला ओव्हर हिटिंगचा फॅन जो इथे आहे. या फॅनचं काम काय आहे की समजा मशीनमध्ये जास्तीचं ऊब तयार झाली तर एक्स्ट्रा ऊब बाहेर काढणे, हे त्याचं काम आहे. पण हे आता आपलं पाहिलं की बंद आहे. तर का बंद आहे, आता मशीनमध्ये तेवढी ऊब बनलेली नाहीये. जेव्हा मशीनमध्ये ऊब बनेल हे वाला इंडिकेटर चालू होईल. बघा फॅनचं इंडिकेटर, फॅन लिहिलेलं आहे, हे इंडिकेटर चालू होईल, एक्स्ट्राची गरमी बाहेर जाईल आणि ते इंडिकेटर पुन्हा बंद होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला इथे हीटर 1 आणि हीटर 2 आहे.
म्हणजे आपल्या आतमधले जे 2 हीटर लागलेले आहेत त्याच्यापैकी समजा कुठला हीटर बंद असेल तर तो आपल्याला इथेच कळणार आहे की हीटर 1 चालू आहे पण आतला हीटर बंद आहे, तर आपण त्याला रिप्लेस करू शकतो. म्हणजे तुम्ही जर याच्यावर लक्ष दिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी ते लक्षात येणार आहे, हीटर 1 आणि हीटर 2 जे आपल्याला समोरच नजरेला येत आहे. आता दुसरं तुम्हाला दाखवतो, अपचं एक इंडिकेटर येतं. जेव्हा अप मध्ये इंडिकेटर येत ना तेव्हा अंडी फिरतात. मी प्रॅक्टिकली एक दाखवतो, तुम्हाला करायची गरज नाहीये, दर 2 तासाला ते ऑटोमॅटिक फिरणार आहे. पण कसं करायचं, कसं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हे बघा, हे वरतून 2 नंबरचं बटन आहे, याला दाबून ठेवायचं. जोपर्यंत तुम्ही दाबून ठेवणार तोपर्यंत ही अपची लाईट चालू राहणार. आता आपण इथे कनेक्शन तर केलेलेच आहेत. आता तुम्हाला 2 मिनिटं या जवळ तुम्ही पहा, याच्या पाईप तुम्हाला कसे फिरताना दिसत आहेत. जर तुम्ही कदाचित हात ठेवला तरी तुमच्या लक्षात येईल. हात ठेवा तुम्ही, कारण की आता त्याच्यावर अंडी नाहीयेत म्हणून तुम्हाला ते कदाचित लक्षात येणार नाही, पण हाताला जाणवतं. हात ठेवल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल की ते रोटेट होत आहे. तर हे कधी होणार, जेव्हा तुमचं हे अपचं इंडिकेटर जे आहे ते चालू आहे त्याच वेळेस फक्त होणार. म्हणजे दर 2 तासाला काय होणार, ते इंडिकेटर ऑटोमॅटिक चालू होणार, तुमचं अंडी फिरणार, परत 2 मिनिटानंतर बंद होणार. म्हणजे दर 2 तासाला 2 मिनिटासाठी फक्त अंड फिरणार आहे. ठीक आहे. त्याच्या खाली इथे अजून एक वेटचं इंडिकेटर आहे बघा, बरोबर. हे वेटचं इंडिकेटर म्हणजे काय, ह्युमिडिटी बनवतोय तो आपल्या मशीनमध्ये. तर हा जो फॉगर आता चालू दिसतोय आणि त्या फॉगर बरोबर ते 2 फॅन पण चालू दिसत आहेत. हे 2 फॅन, हा फॅन आणि तो फॅन, हे 2 फॅन जे आहेत हे आपले ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी आहे. त्याचबरोबर आपला फॉगर सुद्धा ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी आहे. म्हणजे याच्यात जेव्हा लाईट चालू असेल त्यावेळेस तुमचे ते दोन्ही फॅन जे पाण्यावरती लागलेले आहेत आणि जो फॉगर आहे तो चालू असलाच पाहिजे. समजा की तुमचं हे इंडिकेटर इथे चालू दाखवतंय पण तुमचा फॉगर बंद आहे, याचा अर्थ फॉगर बंद पडलाय. सरळ सरळ आहे. समजा हे इंडिकेटर दाखवतोय पण तुमचे फॅन तिथे बंद आहेत, म्हणजे काहीतरी खराब झालेलं जरी असेल तरी ते आपल्याला कळणार आहे. सहसा होत नाही. आता बॅकअपला बघा 2 फॅन आहेत, परत फॉगर आहे, म्हणजे ह्युमिडिटीसाठी 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. एखादा ऑप्शन जरी पाठीपुढे झालं ना तरी आपल्याला अडचण येत नाही, त्याची काळजी. दुसरं इथे बघा जाळी वगैरे पण लावलेली असते. ही जाळी याच्यासाठी असते की पक्षी कधी चुकून निघाल्यानंतर न कळत खाली पडू नये, पाण्यात पडू नये, तर त्याच्यासाठी इथे जाळी सुद्धा असते. म्हणजे सेफ्टी साईड प्रत्येक गोष्टी याच्यात तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. हे इंडिकेटर लक्षात आलं. आता इथे एक अलार्मचं इंडिकेटर आहे बघा, शेवटची लाईट आहे अलार्म. ते इंडिकेटर पण चालू आहे आणि एक हलकासा बीपचा आवाज येतोय बघा. हा बीपचा आवाज काय सांगतोय आणि हा अलार्मचं इंडिकेटर काय सांगतोय की याच्यात काहीतरी कमी किंवा काहीतरी जास्त आहे. तर का जास्त आहे, आपली मशीन आता उघडी आहे, आतमध्ये ऊब बनत नाहीये, तर ते काय सांगतंय आपल्याला की बाबा आतमध्ये ऊब नाहीये. ते तुम्हाला इथे पण कळतंय की बाबा इथे टेम्परेचर 31.2च आहे, आपल्याला पाहिजे 37.7, म्हणजे कमी आहे ना, गरजेपेक्षा कमी आहे. तर ते आपल्याला इथे सांगतं. तर हे सगळं तुम्हाला इंडिकेटर सांगणार. एक बॅच निघेपर्यंत तुम्हाला ते सगळं तुम्ही प्रॅक्टिकली कराल, सगळं समजून येईल तुम्हाला. तर अगदी सोपं आहे, अवघड असं काही नाहीये. ठीक, फक्त हे इंडिकेटर हळूहळू समजून घ्या, सोपं आहे. आता हे सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळं लक्षात आलेलं आहे का? काही नाही समजलं मला सांगा. समज नाही आलं लक्षात. मला परत एकदा सांगा, कसलं इंडिकेटर कशासाठी होतं? हे फॅनचं इंडिकेटर कशासाठी आहे? पहिलं फॅनचं इंडिकेटर हे या फॅनसाठी, ते फॅनसाठी येतो. म्हणजे ओव्हर हिटिंग फॅन जेव्हा तुमचा चालू होतो तेव्हा हे इंडिकेटर चालू असल्यावर हे चालू होणार आहे. हीटर 1 हीटर 2 म्हणजे काय आहे? ते आतले ऊब बनवणार. हो, ऊब बनवते त्याच्यासाठी. हेच फक्त समजायचं आहे. हे अप मध्ये लाईट चालू झाल्यावर काय होतं? अंडी फिरतात. अंडी फिरतात. जेव्हा अपचं इंडिकेटर चालू होईल ना तुमचे अंडी फिरणार दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. आणि हे जे वेटचं इंडिकेटर आहे याचा अर्थ की तुमचा फॉगर तिथे आता काम करत आहे, हे तुम्हाला बाहेरून कळणार आहे. समजा तुमचं पाणी संपलेलं असेल तरी देखील ते ह्युमिडिटी फॉगर तुमचा बंद असेल, पाणी रिफिल केलं की आपोआप चालू होऊन जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील. धन्यवाद.